नमस्कार, मी प्रियांका नागने. आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. मुख्यमंत्री योजना दूत याचे ऑनलाईन फॉर्म भरण्यास सुरुवात झालेली आहे. ते ऑनलाईन फॉर्म कसे भरायचे आहे आपण सविस्तरपणे पूर्ण माहिती पाहणार आहोत. आपल्याकडे GR आला होता 7 ऑगस्ट 2024 रोजी मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्याबाबत. या कार्यक्रमामध्ये काय आहे ते आपण एक थोडक्यात माहिती पाहूया. त्याआधी तुम्ही जर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, कारण आपल्या चॅनलवरती दररोज वेगवेगळे अपडेट्स असतात. नोकरी रिलेटेड आहेत, योजना रिलेटेड आहेत, हे सर्व माहिती आपल्या चॅनलवर असतं. सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. चला त्याची जी सविस्तर माहिती आहे ते पाहूया. मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना राबविण्यात येत आहे. तुम्हाला जर नोकरी करायचं आहे, तुमच्या गावातून काम करायचं आहे, तुमच्या शहरातून काम करायचं आहे, तुमच्या तालुक्याच्या ठिकाणून काम करायचं आहे, तर तुम्ही इथे काम करू शकणार आहात. मुख्यमंत्री योजना दूत हे शासन निर्णय 50,000 योजना दूतची निवड करण्यासाठी सन 2024-25 आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजना दूत कार्यक्रम सुरू करण्यास शासन निर्णय झालेला आहे. याचे उद्दिष्ट एवढंच आहे की या जे काही महाराष्ट्र सरकार, महाराष्ट्र शासन योजना करणार आहेत त्याचा प्रचार करणे, प्रसिद्धी करणे, जे सामान्य लोक आहेत त्यांच्यापर्यंत माहिती नाही त्यांच्यापर्यंत या माहिती पोहोचवणे. यामध्ये आता ऑनलाईन अर्ज करण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झालेली आहे. ऑनलाईन फॉर्म आजपासून भरण्यास सुरुवात आहे. ते 13 सप्टेंबर 2024 पर्यंत ही शेवटची तारीख असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे. त्याआधीच तुम्हाला अर्ज भरायचा आहे. अर्ज भरण्यासाठी ही लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. ऑफिशियल पेज आहे. तुम्ही इथे इंग्लिशमध्ये करायचं असेल लँग्वेज तुम्ही ठेवू शकता, मराठी पाहिजे असेल ते सुद्धा ठेवू शकता. होम पेज आहे. इथे तुम्हाला नोंदणी करण्यासाठी तुम्हाला उमेदवार नोंदणी इथे जायचं आहे. जिल्हा माहिती अधिकारी नोंदणी आहे, उमेदवार नोंदणी आहे. योजनादूत पोर्टलवर उमेदवार नोंदणीवर क्लिक करा. पात्रतेशी संबंधित आवश्यक कागदपत्रे काळजीपूर्वक वाचा. नोंदणीकृत आधार क्रमांक एंटर करा. OTP पाठवलेल्या फोनची पडताळणी करा. हे सर्व स्टेप्स तुम्हाला करायचे आहेत. उमेदवार नोंदणी करण्यासाठी तुम्ही इथे क्लिक करायचं आहे. क्लिक करते वेळेस इथे क्रायटेरिया दिलेले आहेत बघा. एलिजिबिलिटी क्रायटेरिया काय आहे चेक करून घ्या. एज बिटवीन 18 to 35 म्हणजे 18 ते 35 वर्ष तुमचं एज असलं पाहिजे आहे. महाराष्ट्राचे रेसिडेंट पाहिजे आहे. एज्युकेशन तुम्हाला बॅचलर्स पास पाहिजे आहे. तुम्ही कमीत कमी पदवी कंप्लीट झालेलं, बॅचलर कंप्लीट झालेलं पाहिजे आहे. तुमचं आधार कार्ड कंपल्सरी असणार आहे. लक्षात घ्यायचं आहे 13 सप्टेंबर ही शेवटची तारीख आहे. त्यापर्यंत तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरण्यास येणार आहे. योजना दूत या पदासाठी हे अर्ज असणार आहे. एकूण 50,000 जागा आहे. तुम्ही तुमच्या गावातून, तालुक्यातून, शहरातून कुठूनही फॉर्म भरू शकणार आहात. ॲक्सेप्ट द कन्स्टंट फर्स्ट बिफोर एंटरिंग आधार नंबर. तुमचं इथे आधार कार्ड नंबर टाकायचा आहे. आय एम नॉट रोबोट टाकून व्हेरीफाय करून घ्यायचं आहे. व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्हाला इथे मोबाईल नंबर तुमचा टाकायचा आहे. जेंडर सिलेक्ट करायचा आहे. मेल आहे, फिमेल आहे, ट्रान्सजेंडर आहे. डेट ऑफ बर्थ टाकायचा आहे. कास्ट कोणती आहे ते टाकायचं आहे. SC, ST, VGNT, OBC, SBC ओपन असे कास्ट दिले आहे. व्हॉट्सअप नंबर टाकायचा आहे. त्यानंतर ॲड्रेस टाकायचा आहे. तुम्ही कोणत्या सिटीमधून आहे, स्टेट कोणता आहे, त्यानंतर डिस्ट्रिक्ट कोणता आहे तुम्ही टाकायचं आहे. पिन कोड. त्यानंतर इथे डू यू हॅव अ स्मार्टफोन, येस टाकायचं आहे. हायेस्ट एज्युकेशन क्वालिफिकेशन कोणतं आहे, बॅचलर्स किंवा PG अँड अबव. इथे एज्युकेशन क्वालिफिकेशन तुम्ही 12वी पास चालणार नाही, एक बॅचलर कंप्लीट चालणार आहे किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तरी चालणार आहे. इथे कन्सेंट टाकून त्यानंतर आय एम नॉट रोबोट करून इथे गेट OTP करून घ्यायचं आहे. गेट OTP केल्यानंतर पुढील लॉग इन प्रोसेस करून घ्यायची आहे. तुम्हाला इथे मेल ID वरती OTP येऊन जाणार आहे. ते OTP तुम्हाला टाकल्यानंतर इथे रजिस्ट्रेशन करून द्यायचं आहे. रजिस्ट्रेशन केल्यानंतर तुम्हाला सर्व जे कागदपत्रे लागणार आहे, डॉक्युमेंट्स लागणार आहे, तुमचे एज्युकेशन क्रायटेरिया काय आहे, ही सर्व माहिती तुम्हाला इथे फिल करावी लागणार आहे. अशा पद्धतीने योजना दूतसाठी तुम्ही अर्ज करू शकणार आहात. लक्षात घ्या ऑनलाईन पद्धतीनेच अर्ज करायचा आहे. मुख्यमंत्री योजना दूतसाठी 50,000 एकूण जागा आहेत. हे GR त्यानंतर सर्व जे अधिकृत वेबसाईट्स आहे हे सर्व लिंक्स मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देणार आहे. एकदा नक्कीच चेक करून घ्यायचं आहे. यामध्ये काही अडचण असेल, क्वेश्चन असेल तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा. व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.